Good morning. Shall we start? Yes, sir. Yes. Yes. So, before two lectures, we have discussed the problems on ladder friction. So, we are in the unit equilibrium of rigid bodies. So, and in that, we are adding the last point, friction. So, this is related to friction only. We have seen that when a ladder is resting against a wall, रिपीट करतो एक 2 मिनिटात, अजून सगळेजण जॉईन पण झालेले नाहीत, and floor. So there will be 2 points of contact. Let us say point A and let us say point B. So friction will be there both at the points A and B. A have point असेल the friction along the wall असेल, B have point the friction along the floor असेल. ठीक आहे. Then two weights we have to consider. Weight of the ladder which will act from the center of gravity of the ladder, मध्यभागी act होईल, आणि जिथं कुठं पर्सन असेल याच्यावरती स्टँड होणारा weight of the person will also act in downward direction. Maybe हा पर्सन टॉपला असेल, बॉटमला असेल किंवा कुठल्याही इंटरमिडिएट पोझिशनला असेल, तिथून ते वेट व्हर्टिकली डाउनवर्ड्स ऍक्ट होईल. नेक्स्ट, the ladder tends to move or slide along the floor. हे जे लॅडर आहे ते along the floor slide व्हायची टेंडन्सी आहे. ते रेजिस्ट करण्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाय करायचा आहे P, जो अपोजिट टू पॉसिबल डायरेक्शन ऑफ मोशन असेल. इन ऍडिशन टू दिस फोर्स ऑफ फ्रिक्शन अलॉंग द फ्लोर, त्याला आपण FF म्हणलं, हा पण अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन असेल, आणि फ्लोरची नॉर्मल रिएक्शन आहे ती असेल अपवर्ड. सो टोटली 3 फोर्सेस ऍट पॉइंट बी. First one, reactive force from the floor, force of friction and applied force P. आठवलं सर्वांना? Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Two forces at point A. तर लॅडर along the wall असं स्लाइड व्हायचा प्रयत्न करेल, बरोबर आहे का? मोशन अशी होऊ शकते, त्यामुळे फोर्स ऑफ फ्रिक्शन त्याला अपोजिट असेल, अपवर्ड, and reaction offered by the wall will perpendicular to wall. So these are the total 7 forces acting on the ladder. ठीक आहे. याच्यामध्ये कंडिशन नेहमीच्याच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय असतं, हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. सपोज दिस इज पॉइंट ए, सपोज दिस इज पॉइंट बी, आणि याला काय तर नाव आपण सी देऊया फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तर ट्रायंगल एबीसी मध्ये हे डिस्टन्स तुम्हाला माहिती पाहिजे, AC आणि BC. हे 2 डिस्टन्सेस जर माहिती असतील तर तुम्हाला मोमेंट्स घेता येतील वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ द टाइम्स समेशन ऑफ मोमेंट्स इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. समेशन Fx इक्वल टू 0 हा फॉर्म्युला वापरावा लागेल, आणि समेशन Fy इक्वल टू 0. हे 3 फॉर्म्युले वापरल्यावर तुम्हाला सर्वच्या सर्व अननोन रिएक्टिव्ह फोर्सेस असतील किंवा फ्रिक्शनल फोर्सेस मिळतील. वेट हे गिवन पॅरामीटर असेल. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. राईट ऑन. प्रॉब्लेम्स ऑन लॅडर फ्रिक्शन सांगतो ते नोट करा. प्रॉब्लेम्स ऑन लॅडर फ्रिक्शन. आता व्यवस्थित सर्वच्या सर्व गोष्टी लिहून घ्या. नोटबुक सर्वांकडे असेल अशी अपेक्षा आहे. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम क्लासरूम मध्ये होणार हे गृहीत धरा. आणि 10वी 12वी होती म्हणजे आपले तर होणार, आपण मोठे झालो त्यांच्यापेक्षा, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. शिवाय भाऊ पण आतमध्ये आहेत, बरोबर ना? त्यामुळे परीक्षा द्यावीच लागेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. कोण भाऊ म्हणू मला पण माहित नाही. हिंदुस्थानी. ठीक आहे. आपला विषय नाही तो, सोडून द्या. प्रॉब्लेम्स ऑन लॅडर फ्रिक्शन. दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह पाहिजे ना, हसत खेळत, म्हणून गंमत केली. ओके. प्रॉब्लेम्स ऑन लॅडर फ्रिक्शन. राईट डाऊन. ही डायग्राम पूर्वी काढून घेतली तुम्ही? Yes, sir. Yes, sir. राईट डाऊन. टोटल 7 फोर्सेस. टोटल 7 फोर्सेस
will be acting on the ladder. Total 7 forces will be acting on the ladder as shown in the previous diagram. As shown in the previous diagram, which include number one, reactive forces at the wall and the floor. Reactive forces at the wall and the floor. Second, frictional forces at the wall and the floor. Frictional forces at the wall and the floor. Third, weight of the ladder and weight of the person. Weight of the ladder and weight of the person. It झाले 6 झाले ना. 7th, applied force P on the ladder. Applied force P on the ladder. Okay, shall we solve the problem? Yes, sir. Yes, sir. Write down the statement. Write down a ladder AB of 3 meter length. Ladder AB of 3 meter length and weighing 18 kg. 8 to B distance आहे 3 meter. Weight of the ladder 18. तर 18 kg हे वेट आहे का मास आहे? कोण सांगेल? Wait. 18 kg, is it mass or is it weight? Wait. Wait, sir. Sir, mass है. Mass is Okay. W is equal to, या बेसिक गोष्टीत लक्षात राहू द्या, कधीही विसरायचं नाही. W is equal to M into G. G. म्हणजे हा कोणाला सिमिलर फॉर्म्युला आहे? F is equal to M into A. ठीक आहे. फोर्सचं युनिट आपण सुरुवातीला शिकलो होतो kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, ज्याला आपण न्यूटन म्हणतो. आठवतंय का? Yes, sir. ज्याचं युनिट kg आहे ते वेट असेल का मास असेल? Mass. ज्याचं युनिट kg आहे ते मास असेल का वेट असेल? mass. तर मास तुम्ही kg मध्ये घेणार. g म्हणजे काय? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही मासला g न मल्टिप्लाय करता त्यावेळी तुम्हाला वेट मिळतं. इज इट क्लिअर? जो काय आपण Yes, sir. नॉर्मली बॅलन्स पाहतो, कुठलाही वजन काटा तो तुम्हाला मास सांगत असतो, त्याला g न मल्टिप्लाय केल्यावर वेट मिळतं आपल्याला. ठीक आहे. एनी कन्फ्युजन? No, sir.
नो सर. नो. ठीक है. Placed again, weighing 18 kg is placed against a wall as shown in the figure. लिहिलं? As shown in the figure. Full stop. The ladder makes 60 degrees with the floor. The ladder makes 60 degree with the floor. हा angle at point B दिलेला आहे. Full stop. The coefficient of friction between the coefficient of friction between the ladder and the wall is 0.25 while that between that म्हणजे काय coefficient of friction while that between floor and the ladder is 0.35. Full stop. In addition to the self weight, comma, the ladder has to support a man weighing 90 kg at its top point A. At its top point A. Full stop. Find the minimum force. Required for equilibrium. In this condition. लॅडरला इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्यासाठी किती फोर्स अप्लाय करावा लागेल म्हणजे आपल्याला पी विचारलाय. ठीक आहे. ड्रॉ दिस फ्री बॉडी डायग्राम. याच्यामध्ये लक्ष द्या बिफोर यू ड्रॉ. लक्ष आहे सर्वांचं? Yes, वेट ऑफ द लॅडर जर काढायचं असेल तर काय करावं लागेल 18 into 9.81 जे काय येईल ते न्यूटन मध्ये येईल m into g. वेट ऑफ द पर्सन काढायचं असेल तर 90 मास दिले into 9.81 हे पण येईल न्यूटन मध्ये. पर्सन इज स्टँडिंग ऍट द टॉप पॉइंट ए हे दिलंय त्यामुळे वेट ऑफ द पर्सन ए ह्या पॉइंट पासून ऍक्ट होईल. समजतंय का? ए हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉल अँड द लॅडर. बी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन फ्लोर अँड द लॅडर. हा गिवन डेटा आहे and this is ladder. ठीक है. नेक्स्ट एंगल मेड एट पॉइंट बी विथ द फ्लोर बाय द लॅडर इज 60 डिग्री. याचा अर्थ हा अँगल किती आहे 30 डिग्रीज. नेक्स्ट कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिलेले आहेत. तर ऍट द वॉल कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 0.25. at the floor 0.35 because floor is rough. ठीक है as compared to the wall. Next self weight दिले, weight of the person दिले, angle दिलेला आहे, coefficient of friction दिले, length of the ladder is 3 meter and based on this you have to find out the value of applied force P.
तर स्टेप्स आपण लिहिल्या. 3 मीटर लेंथ तुम्हाला माहितीये, म्हणजे ट्रायंगल ABC चा हायपोटेनस माहितीये. ओके, तुम्हाला पहिल्यांदा मिळवायचं काय, तर AC हे डिस्टन्स मिळवायचंय आणि BC. BC मिळवायचं. हे डिस्टन्सेस कशासाठी लागतील आपल्याला, तर मोमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी लागतील. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Write down given data. Given data. आपल्या नोटेशन लिहूया. वेट ऑफ द लॅडर WL is equal to 18 into 9.81. किती येतं ते 176 वगैरे येईल ना. 176.58. 58 का. Yes. Yes, sir. वेट ऑफ द पर्सन 90 दिलंय into 9.81. मग असं आहे त्याचं 5 टाइम्स येईल. किती येतं, 882.9. 882. 82.9. Both these are obtained in Newton. W is equal to M into G. ठीक आहे. त्यानंतर लेंथ ऑफ द लॅडर 3 मीटर. तुम्ही AB theta at point B किती आहे 60 degrees. Mu for the floor, mu for the wall. Wall साठी कमी ना 0.25. This is unitless. Mu for the floor 0.35. This is also unitless ratio of two forces. This is what we are given. गिवन डेटा मध्ये झालं सर. टू फाइंड आउट करायचे P. We have to find out the value of P. Solution. हिंट लिहा सुरुवातीला म्हणजे एक्झिक्युशन सोपं जाईल. First find out the distances AC and BC. First find out the distances AC and BC, and then use conditions of equilibrium. Conditions of equilibrium 1/1. ठीक आहे. मोमेंट घेताना पहिल्यांदा कुठं घ्यावं लागलं,
ए ला घ्यावं लागेल का बी ला? ए ला. कुठं घ्यावं लागेल? मोमेंट जर घ्यायचं असेल तर कुठं घ्यावं? ए ला. ऍट पॉइंट ए. जिथं मॅक्सिमम अननोन आहे तिथं घ्यावं. किती वेळा एकच गोष्ट आपण चर्चा केली बाळांनो. आता इथं जर तुम्ही ए ला आला तर अननोन फोर्सेस किती आहेत? 2 आहेत, बरोबर ना? येस सर. फोर्स ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन आणि इथं नॉर्मल रिएक्शन आहे. म्हणजे पहिला फोर्स वेट ऑफ द पर्सन तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला RW मिळाला रिएक्शन ऑफर्ड बाय द वॉल तर फोर्स ऑफ फ्रिक्शन मिळेल. इज दॅट क्लिअर? म्हणजे इथं फक्त तुम्हाला काय मिळवायचं आहे? RW. इज इट क्लिअर? येस सर. येस सर. इन द सेम वे बी ह्या पॉइंटला जर तुम्ही आला तर तुम्हाला फोर्स ऑफ फ्रिक्शन माहितीये का? नाही. अप्लाइड फोर्स माहितीये का? नाही. रिएक्टिव्ह फोर्स माहितीये का? नाही. म्हणजे ते सर्व अननोन आहे तिथं जर मोमेंट घेतलं तर काय होईल? या तिघांचाही मोमेंट 0 होईल. हे डिस्कस केलं ना आपण पूर्वी? येस सर. हे विसरायला नको बाळांनो. वी आर प्रिपेअरिंग फॉर डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन. ह्या सर्व गोष्टी आठवल्या पाहिजेत. राईट डाऊन. नंबर 1, by finding the reactive forces किंवा असं लिहा. by definition mu is equal to F divided by R. F म्हणजे काय? लिहून घ्या आठवत नसेल तर. F म्हणजे काय? फोर्स ऑफ फ्रिक्शन डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल R is रिएक्शन. normal reaction. Therefore, F is equal to mu R. F म्हणजे काय झाला? mu R झाला. Force of friction along the wall FW is equal to mu W. ह्याची व्हॅल्यू आहे 0.25. समजतंय का? येस सर. Into RW, reaction given by the wall. The force of friction along the floor. जर काढायचं असेल तर mu along the floor, mu F आपल्याला काढावं लागेल आणि reactive force RF along the floor. हे फॉर्म्युला लक्षात आले फ्रिक्शनल फोर्सचे? येस सर. Shall we continue? Yes. That is by finding the reactive forces RW and RF. RW and RF, comma, we can get the values of frictional forces namely FW and FF. बघा टोटल 7 फोर्सेस आहेत त्यापैकी 2 गिवन आहेत. कुठले कुठले? वेट ऑफ द लॅडर, वेट ऑफ द पर्सन. ठीक आहे. त्याच्यानंतर काय मिळवायचंय? सिक्वेन्स लक्षात घ्या. 7 फोर्सेस सांगा मला. गिवन डेटा काय? वेट ऑफ द लॅडर. समजतंय ना? येस सर. वेट ऑफ द पर्सन हा काय आहे? गिवन डेटा. ठीक आहे. मग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम वापरणार आपण.
आणि काय काय मिळवणार, आत्ताच लिहून दिलं बाळांनो, रिएक्टिव्ह फोर्सेस मिळवणार, बरोबर ना. रिएक्टिव्ह फोर्स ऍट द वॉल RW मिळवणार आणि काय मिळवणार, Reactive force at RF. RF रिएक्टिव्ह फोर्स ऍट द फ्लोर. रिएक्टिव्ह फोर्सेस आपण समजा कॅल्क्युलेट केला आणि म्यू माहिती आहे, तर नंतर काय मिळेल, frictional force. फ्रिक्शनल फोर्सेस. फ्रिक्शनल फोर्स ऍट द वॉल आणि फ्रिक्शनल फोर्स ऍट द Floor. Floor. फ्लोर. आणि सातवा फोर्स असेल P. Weight of हे 6 ज्यावेळी माहित असतील त्याच वेळेला आपल्याला P मिळेल. बघूया, लेट अस सी स्टेप बाय स्टेप कसं होतंय. स्नॅपशॉट घ्यायचा आहे, हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपण सिक्वेन्स लक्षात आलाय. yes sir. Yes, sir. चला स्नॅपशॉट घ्या अँड विल स्टार्ट सॉल्विंग द प्रॉब्लेम. Write down. Consider. पहिल्यांदा डिस्टन्सेस फाइंड आउट करतो आपण. Consider right angle triangle ABC. इथं B आहे, इथं A आहे. अँगल 60 डिग्रीज. हायपोटेनस किती दिलाय हो, 3 मीटर, which is AB. sin 60 यूज करा. AC opposite side divided by BC hypotenuse. Find the value of AC. It will come 2.598. Sin 60 equal to AC upon BC, opposite side divided by hypotenuse. Shall we continue? Yes, sir. Similarly use cos 60. Cos 60 म्हणजे sin 30. Adjacent side आता असेल BC 60 ची divided by hypotenuse BC upon AB. You'll get the value of BC. Sir, the sin 60 is equal to AC upon AB पाहिजे ना, hypotenuse AB आहे. Okay. Hypotenuse is AB. Correct. Thank you. AC upon AB hypotenuse. ठीक आहे. Shall we continue? AC upon AB लिहा. काय गडबड झाली असेल तर. ठीक आहे. आता आपण इथे सर्व व्हॅल्यू लिहूया. वेट ऑफ द पर्सन किती न्यूटन आलो तो, 882 ना. Yes sir. 0.9. 9. वेट ऑफ द लॅडर किती आलं तर 176. 0.58. 0.58. 0.59. ठीक आहे. BC किती मिळालं आपल्याला 1.5. समजतंय का, म्हणजे हे डिस्टन्स किती झालं 0.75. समजतंय ना. येस और नो. Yes, sir. Yes BC sir. 1.5 ना, आणि हे डिस्टन्स सुद्धा किती झालं 0.75. हे मुवमेंट घ्यायच्या दृष्टीने आपण कॅल्क्युलेशन करत आहोत. ठीक आहे. त्यानंतर AC हे कम्प्लीट डिस्टन्स किती आलं 2.598. मुवमेंट पहिल्यांदा कुठे घेणार ऑफकोर्स, At point B. Point at B. point B आपण डिस्कस केलेलं आहे. राईट डाऊन. पॉइंट नंबर 1 म्हणा. टेकिंग द मोमेंट्स at point B.
and equating to 0. Summation of moments at point B is equal to 0. Okay, there are three forces at point B, which are they? P, RF, normal reaction by the floor, and third force is FF, force of friction. All of them are passing through B. Therefore, the movement will be 0. मग हे कसे लिहिणार? Therefore, पहिला bracket P into 0 passing through point B plus second force is RF into 0, once again RF passing through point B plus FF, force of friction at floor into 0. 0. हे तिन्ही फोर्सेस लक्षात येते ना, RF, P आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन हे B मधून पास झाले, त्यामुळे त्यांचं मोमेंट किती आलं? 0. 0. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, चला, sir. आता चौथा फोर्स आहे, आपण लेफ्ट कडे मूव्ह होतोय, राईट टू लेफ्ट चालू आहे. चौथा फोर्स आहे वेट ऑफ द लॅडर. याचं मुवमेंट घ्यायचं अराउंड पॉइंट बी. वेट ऑफ द लॅडर जर तुम्ही मूव्ह केला अराउंड पॉइंट बी, मुवमेंट कसं येईल? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. Anti-clockwise. मग मायनस साइन दिला आपण ब्रॅकेटच्या बाहेर. मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स किती आलं? 176.5 किती? 8 आहे का? नाही 8. 8. ठीक आहे, 176.58 इंटू याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स बी पासून आपण काढलंय, किती येते? 0.75. 0.75 आउट ऑफ 7. 4 फोर्सेसचं मुवमेंट झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता ए मधले जे 3 फोर्सेस आहेत त्यांचं मुवमेंट राहिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा विचार करा, वेट ऑफ द पर्सन WP हा जर तुम्ही अराउंड बी रोटेट केला, त्याचं मुवमेंट कसं येईल? Negative. अँटी क्लॉकवाईज, निगेटिव्ह. बरोबर आहे. RW जर रोटेट केला अराउंड पॉइंट बी, हे मुवमेंट कसं येणार आहे? Clockwise. पॉझिटिव्ह किंवा क्लॉकवाईज. आणि FW जर रोटेट केला Positive. Positive. तर त्याचं मुवमेंट कसं येईल? Clockwise. क्लॉकवाईज और पॉझिटिव्ह. Clockwise. आणि गरज काय आहे? तर फक्त डिस्टन्सेस. ठीक आहे, कुठून सुरुवात करायची? बॉटम पासून सुरुवात करूया. वेट ऑफ द पर्सन, मुवमेंट कसं येत आहे त्याचा? निगेटिव्ह. ब्रॅकेट ओपन. मॅग्निट्यूड किती आहे? 882.9. दिस इज मॅग्निट्यूड ऑफ द वेट इनटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? 1.5. 1.5. करेक्ट. नेक्स्ट RW पासून जायचं. आता RW चे मुवमेंट येणार आहे पॉझिटिव्ह. पण RW चं मॅग्निट्यूड माहित नाही, त्यामुळे RW ऍज इट इज लिहिला. आणि डिस्टन्स किती आहे? 2.59. 2.598. करेक्ट. नेक्स्ट आणि शेवटचा फोर्स झाला फोर्स ऑफ फ्रिक्शन. त्याचं मुवमेंट अबाउट बी असेल पॉझिटिव्ह प्लस. आता FW जो आहे त्याच्या ठिकाणी म्यू इंटू RW लिहू का डायरेक्ट, का पुढच्या स्टेपला लिहायचं? हॅलो, काय कळलं? Directly has डायरेक्ट लिहू ना. म्यू W इंटू RW असं करा. हे ब्रॅकेट मधल्या म्यू W इंटू RW म्हणजे काय? FW असतं. तिथंच नोटेशन द्या, चालतंय का? म्यू W इंटू RW म्हणजे काय? FW, फोर्स ऑफ फ्रिक्शन अलोंग द वॉल, इंटू 1.5. इंटू
1.5. 1.5. 1.5. हे 7 फोर्सेसचं मुवमेंट झालं ते 0 ला इक्वेट करायचं आहे ते विसरायचं नाही. बघा तसं मग 2 अननोन होते RW आणि FW, पण FW आपण एक्सप्रेस केला इन टर्म्स ऑफ RW. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे अननोन राहिला एकच. गो फॉर द कॅल्क्युलेशन्स अँड फाइंड आउट द फायनल व्हॅल्यू ऑफ RW. RW मिळाल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? ऑफकोर्स FW. समजतंय का? त्याला Yes, sir. भिन्नला फक्त मल्टिप्लाय करा. इथं आपल्याला मिळाले 2 प्रोसेस. शांतपणे कॅल्क्युलेशन करा. Any doubts? So first you are going to get the value of reactive force at the wall RW. पहिले 3 ब्रॅकेट तर 0 झाले. चौथ्या ब्रॅकेटला कॉन्स्टंट मिळाले 82.9 into 1.5. ठीक आहे. पुढच्या 2 ब्रॅकेट मधून RW कॉमन घ्या. म्यू डब्ल्यू किती? 0.25 ना. $2.598 RW plus 0.25, 2.6, 2.84 असं काहीतरी येईल RW. बरोबर आहे का? इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्यावरनं RW ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. Are you doing the calculations? Yes, sir. Yes, sir. बघा मग किती येतं RW? बघा असं येतंय का? कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आली 1456.785. RW is equal to 490.005.
करेक्ट. त्याच्या आधीची स्टेप मी सांगतो. इज इक्वल टू 2.973 इंटू RW. हे सेकंड लास्ट स्टेप आहे आणि फायनल आन्सर येतं तुम्ही सांगितलं त्यानुसार 490.005 और 6. नंतरचं डिजिट जर मोठा असेल 5 पेक्षा तर इथं 6 करून घ्या. वी आर कॅल्क्युलेटिंग द रिएक्टिव्ह. इट इज अ फोर्स. त्यामुळे युनिट असेल न्यूटन. ठीक आहे. त्याला आता मल्टिप्लाय करा म्यू डब्ल्यू न, तुम्हाला मिळेल फोर्स ऑफ फ्रिक्शन अलोंग द वॉल. 0.25 न मल्टिप्लाय करा 500 120 122.5 वगैरे येईल. Yes, sir. फाइव वन फाइव येईल का बघा. 5015. 5015. झिरो न्यूटन. स्नॅपशॉट घ्या. स्टेप नंबर 1 झाली. याच्यामध्ये कोणती कंडिशन आपण यूज केली? समेशन ऑफ मोमेंट्स इक्वल टू 0. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. Okay, now which condition is feasible? समेशन fy वापरणं योग्य आहे का समेशन fx? तर कुठलीही वापरलं तर चालते. चेक करा एकदा. अननोन्स हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल किती आहेत. तर माझ्या मते p हा अननोन फोर्स आहे, त्यामुळे हॉरिझॉन्टलला अननोनची संख्या जास्त असेल. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे समेशन fx वापरून फायदा होईल का? नाही होणार. No. लॉजिकली जाऊया. p हा एक अननोन आहे, सो सगळ्यात शेवटी मिळणार. त्यामुळे सेकंड कंडिशन समेशन fx च्या नादी लागायला नको. समेशन fy वापरूया डायरेक्ट. समेशन fy वापरून बघा बरं काय 3 कंडिशन नसतातच. जर एखाद्या स्टेपला 2 अननोन मिळाल तर तिथे इक्वेशन नंबर द्यायचा आणि पुढे प्रोसीड करायचं. लक्षात येते ना? Yes. एखादी इक्वेशन वापरलं म्हणजे उत्तर मिळावं असं काही नियम नाही. पुन्हा तुम्ही त्या स्टेपला माघारी येऊ शकता. समजताय का? आणि समेशन fy ला मला वाटतं मिळेल काय तर तुम्हाला. वर्टिकल फोर्सेस. चला टॉप पासून सुरुवात करायची. Yes, sir. FW अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह. बरोबर ना? व्हॅल्यू नंतर तुम्ही पुटअप करा. मी सध्या नोटेशन लिहितो. मायनस वेट ऑफ द पर्सन निगेटिव्ह मायनस वेट ऑफ द लॅडर निगेटिव्ह डाउनवर्ड फोर्स. 3च आहेत ना वर्टिकल फोर्सेस? Yes, sir. Yes. चार RF. RF राहिला प्लस RF इज इक्वल टू 0. यापैकी माहिती कोण कोण आहे? 2 वेट माहिती आहेत आपल्याला. बरोबर ना? आणि FW मिळाला आत्ताच. Yes, sir. RF. Find त्याच्यावरून out. आपल्याला मिळेल RF. दिस गिव्स अस द व्हॅल्यू ऑफ RF. And once you get RF, तुम्हाला काय मिळेल? FF मिळेल. फोर्स ऑफ फ्रिक्शन अलोंग द फ्लोर. म्यू F इंटू RF. बाकी लोक आहेत का गेले नाश्ता करायला? कॅल्क्युलेशन चालू आहेत ना बाळांनो? Yes, sir. Yes, sir. कॅल्क्युलेशन मध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळे आवाज कमी येतोय. हे सुद्धा चांगली गोष्ट आहे. यू आर डुईंग युअर वर्क. आय टोल्ड यू यू आर बेटर than my expectation, but it should reflect in terms of your performance in ISC. UT चे मार्क मी उद्या संध्याकाळी देऊ शकतो तुम्हाला. म्हणजे ते तयार असतात पण ते मॉडिफाय करायला जो काही अर्धा पाऊण तास लागतो तो माझ्याकडे नाहीये. प्लीज अंडरस्टँड. कुठल्या प्रश्नाचे ते करायचं ठरलं होतं? क्वेश्चन नंबर कोणाला?
ठीक आहे, बघतो माझ्या. So summation FY equal to 0 gives you the value of RF. It comes to be RF is equal to 936. 936.79. किती 9 936. 36.79. nine three six point 79 Newton. For the first time, I have come with the notebook, so I can check the answer. 936.97 97 na 79 98. 98 is the right answer. 98. एकदा चेक करा. नंबर ऑफ डिजिट्स नुसार थोडस मायनर फरक आहे हा. 936.9 हे आपण ऍक्सेप्ट करूया. ठीक आहे, त्याला मल्टिप्लाय करा 0.35 ना कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, म्हणजे जे 1/3 300 च्या आसपास काहीतरी येईल. Are you enjoying such problems? 327.9. 91. 320 7. point 91. ऐकू येत नाही, प्लीज कॅन यू रिपीट. 91. 91. ओके, बघा असे प्रॉब्लेम आपण कधी सोडवलेत का पूर्वी? 2च नोन आहेत आणि आपण 5 अननोन काढतोय. आतापर्यंत काय होतं, 4 नोन आहेत, 2 अननोन काढले, बरोबर ना, जास्तीत जास्त. यस ऑर नो? यस सर. हा प्रॉब्लेम 2च गिवन डेटा आहेत आणि त्याच्यावरून आपण 5 कॅल्क्युलेट करतोय. इज इट क्लिअर? Yes, sir. यस सर. आणि हा प्रॉब्लेम जमला म्हणजे मग आपल्याला सगळ्यात जमायला पाहिजे. यस ऑर नो? Yes, sir. लास्ट कंडिशन, यूज समेशन fx इक्वल टू 0. बऱ्याच वेळा कसं कॉन्फिडन्स जातो म्हणून हा प्रॉब्लेम घेत नाहीत, पण आपण घेऊया. कॉन्फिडन्स गेला तरी हरकत नाही, पण एकदा लढायला शिकलं पाहिजे, बरोबर ना? Yes, sir. Sir. पण तुम्हाला कॉन्फिडन्स येणारच, आय एम डॅम शुअर. कारण कोणी एक्सप्लेन केले? तुम्ही. Okay, RW, thank you. I told you earlier, credit goes to your concentration. RW positive minus FF force of friction minus P. Only 3 horizontal forces. Is it correct? बरोबर आहे. Is equal to 0. I must tell very honestly. ठीक, म्हणजे 10 मिनिटापूर्वी जर हा प्रॉब्लेम मी जस्ट लेक्चर येण्यापूर्वी फक्त स्टेप्स पाहिले, बाकी काहीच पाहिलं नाही, बरोबर आहे. म्हणजे 10 मिनिटापूर्वी हा प्रॉब्लेम मला पण आठवत नव्हता. दॅट इज द फॅक्ट, बट इट इज ऍब्सोल्युटली युअर क्रेडिट. If you can understand this, if you can do the calculations, and if you can remember the procedure during the examination, and if you can get the correct answers. So I must mention, students are better than the teachers. कारण टीचर हे 1 तासापुरतं परफॉर्म करत असतात. Are you getting or not? This is my honest opinion. शिक्षकांना तेवढा 1 तासापुरतं लक्षात ठेवावं लागतं, बरोबर ना? नंतर जर एखादी गोष्ट विसरली तर बघून सांगतो म्हणता येतं ना. तसं परीक्षेमध्ये स्टुडंटना तो ऑप्शन नाही. सो एफर्ट्स रिक्वायर्ड बाय यू आर मोर. याचा दुसरा अर्थ असा की तुम्हाला जास्त रिव्हिजन करावे लागतील. आर यू गेटिंग?
Yes, sir. Yes, sir. सांगा कोणता फोर्स मिळतो याच्यावरनं? डायरेक्ट पीच मिळतो ना. P is equal to 162.09. 066. 162 Two. का? Yes. 0.06. 0.06. And this is the required answer. ठीक आहे. एक 2-3 मिनिटं आहेत आपल्याला अटेंडन्स पूर्वी. ठीक आहे. लॉजिकली आता विचार करा. पी म्हणजे काय? तर थोडक्यात ही लॅडर स्लाइड होऊ नये म्हणून अप्लाय केलेला फोर्स. मग तिथे भले मी तुम्हाला सांगितलं एखादं वाळूचं पोतं ठेवलेलं असेल, एखाद्या माणसाने पकडलेलं असेल किंवा विटा ठेवल्या असतील, सपोर्ट दिला असेल काहीतरी, बरोबर आहे का? तर पी तुम्हाला मॅक्सिमम केव्हा लागेल? पी ची व्हॅल्यू हे कशावरती अवलंबून आहे? कॅन एनीवन टेल? ही कायम कॉन्स्टंट असेल का बदलल? चेंज होत राहील सर. चेंज होत राहील. चेंज होत राहणार ना. चेंज होणार. ओके. कशानुसार चेंज होणार? वेट ऑफ द वेट ऑफ द पर्सन Weight नुसार of चेंज the- होणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि दुसरं फॅक्टर, तर सुरुवातीला तुम्ही कंडिशन कुठली वापरली ते बाळांनो? समेशन एम. आठवते का? Yes, sir. Yes, sir. तर समेशन एम मध्ये तुम्हाला हे डिस्टन्स पाहिजे होतं. कुठलं? 1.5. आठवते ना? वेट ऑफ द पर्सन इंटू 1.5 केले. आठवते ना? त्यामुळे जर पर्सनची पोझिशन चेंज झाली तर ते मुवमेंट चेंज होत राहणार आहे. आर यू गेटिंग? येस सर. Yes, sir. आता जे आपण पी ची व्हॅल्यू काढलेली आहे हे मॅक्सिमम रिक्वायर्ड फोर्स आहे. इज इट क्लिअर? Yes, sir. येस सर. तर आपण मॅक्सिमम डिस्टन्स घेतलंय 1.5 वेट ऑफ द पर्सनचं. इज इट क्लिअर? याचाच अर्थ पर्सन जर इथं उभा असेल, दिसतो का पर्सन Yes, sir. बी ला, तर वेट किती लागेल? पी Minimum. मिनिमम लागणार. गरजच नाही ना. जर लॅडर वरती तू गेलाच नाही तर काय गरज आहे बॅलन्स करायची? इज इट क्लिअर? Yes. येस सर. So these are the logical things, and we need to understand that whatever the things we are learning, they have got some practical applications. Okay, that's why engineering is interesting. त्यामुळे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, आतापर्यंतचा जो अप्रोच होता की आपण एक्झाम साठी स्टडी करतो, नो डाऊट एक्झाम साठी आपण स्टडी करतोय, बरोबर आहे का? पण इंजिनिअरिंग हे असं क्षेत्र आहे वेअर वी आर लर्निंग फॉर मेकिंग अवर करिअर. लक्षात येतं का? तुम्ही प्रोग्रामिंग शिकताय किंवा अजून कुठले सब्जेक्ट शिकताय, कुठले कोर सब्जेक्ट शिकताय, त्याच्यामध्ये मिळणारं प्रत्येक नॉलेज जे आहे, ठीक आहे, इट कॅन गिव्ह यू गुड फ्युचर, इट कॅन गिव्ह यू ब्रेड अँड बटर. लक्षात येतं का? याच्यावरती आपलं आयुष्य उभा राहणार आहे, याच्यावरती आपल्याला चांगले पैसे मिळणार आहेत. इतर ब्रांचेस साठी हे ऍप्लिकेबल नाही. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. इतर स्ट्रीम साठी, सॉरी. म्हणजे भूगोलामध्ये समजा तुम्ही शिकला की पृथ्वीचा डायमीटर एवढा आहे आणि पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर एवढं आहे, त्याचा पोट भरायला काय उपयोग आहे का? नाही. आहे का? शिक्षक झाला तरच, अदरवाइज काय? येस ऑर नो? येस सर. सो डू रिमेंबर व्हॉट एव्हर यू आर लर्निंग दॅट विल मेक युअर करिअर. आणि हे ज्यावेळी तुमच्या लक्षात येतं त्यावेळी तुम्हाला कोणीही अभ्यासकर म्हणायची गरज लागत नाही. इज दॅट क्लिअर? Yes, येस sir. सर. Yes, sir. ठीक आहे. थँक्यू फॉर युअर अंडरस्टँडिंग अँड युअर कॉन्सन्ट्रेशन. आता सर्वांना म्यूट करायची गरज नाही. 2च ऍबसेंट आहेत, पाहतो मी कोण आहेत. ट्वेंटी.
रोल नंबर 20 and 45 आर ऍबसेंट. ठीक आहे. थोडा वेळ आहे आपल्याकडे, जर काय इंटरॅक्शन करायचं असेल तर आपण करू शकतो.